तर यावर्षी भारतामध्ये सगळ्यात मोठी हीटवेव्ह आली. तर हीटवेव्ह आणि डिहायड्रेशन याला आता तर बेसिक थंब रूल आहे पाणी पिणं. याच्या ॲडिशनल आपण काय करायला पाहिजे सर? वॉटर इंटेक जसं मी बोललो की ॲटलिस्ट 60 kg ॲडल्टने मिनिमम 3 लिटर वॉटर इंटेक हा ठेवायलाच पाहिजे. ती आपली बॉडी जी नीड आहे, शरीराची गरज उन्हाळ्यामध्ये समरमध्ये वाढते, कारण वी स्वेट अलॉट, डिहायड्रेशन त्याने जास्त होतं. मग 1 लिटर वॉटर इंटेक त्यावेळेस वाढवायला पाहिजे. तुमचं बॉडी मासनुसार तुमचं वॉटर इंटेक, काही जणांना 5 लिटर पण ॲडिक्वेट आहे वॉटर इंटेक. डिहायड्रेशन रिलेटेड मग तुम्हाला किडनी फेल्युअर जर झालं, टेम्पररी पण होऊ शकतं, परमनंट पण होऊ शकतं. त्याच्यामध्ये ट्युब्युलर इंटरस्टिशियल डिसीज नावाचा एक प्रकार आहे क्रोनिक किडनी डिसीजचा. तर त्याच्यामध्ये किडनी हळूहळू सायलेंटली फेल होऊ शकते. जे फार्मर्समध्ये दिसतं, जे उन्हामध्ये काम करतात, किंवा मजूर लोक, लेबरर्स जे हीटमध्ये काम करतात, कन्स्ट्रक्शन वर्कर्स, तर यांना सायलेंट किडनी फेल्युअरचा हा फार मोठा रिस्क आहे, प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे ऑरेंज ज्यूस म्हणा किंवा जे रसदार फळं आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवायला पाहिजे फूडमध्ये, किंवा वॉटर इंटेक आपल्याला कमीत कमी 3 लिटर तरी मेंटेन झालाच पाहिजे. फिमेल्समध्ये डिहायड्रेशनमुळे युरिन इन्फेक्शनची पण रिस्क खूप जास्त असते. मग ते पण आपल्याला, त्यांना पण त्या दृष्टीने काळजी घेणं फार गरजेचं आहे.